आले का सगळे? स्टार्ट. चालू करूया आपण. येथील सगळे जॉईन होतील. So we are discussing regarding the immunity, that is immune response given by our body, where we are up to the structure of antibody. Structure of antibody. So we have seen about what are antibodies. आपण antibodies काय आहेत हे डिस्कस केलेलं आहे. So these are the special type of glycoproteins, what we call them as immunoglobulins. काय म्हणतोय आपण यांना? इम्युनोग्लोब्युलिन्स. इम्युन साठी असणारे ग्लोब्युलिन मॉलिक्युल्स आहेत. नेचर काय आहे म्हटलं मी यांचं? दीज आर ग्लायकोप्रोटीन्स. ग्लायकोप्रोटीन्स आहेत. So here the immunoglobulins which are produced by our plasma cells, आपण काल बघितलेलं आहे, यांचं जे प्रोडक्शन आहे हे आपल्या प्लाझ्मा सेल्स कडून होतं. अँड दीज प्लाझ्मा सेल्स इन टर्न, ह्या ज्या प्लाझ्मा सेल्स आहेत या कोण तयार करतात? तर आपण काल लिम्फोसाइट्स स्टडी केलेले आहेत. सो त्यांच्याकडून त्या प्लाझ्मा सेल्स ज्या आहेत त्यांचं प्रॉलिफरेशन होतं, त्यांचे कॉपीज तयार होतात, क्लोन्स तयार होतात म्हटलं आपण काल. अँड they are going to synthesize the immunoglobulins, which we call them as antibodies. It is the particular response. जेव्हा एखादा अँटीजन जे आहे, पॅथोजन जो आहे, त्याची एंट्री होते, दे इन्व्हेड आवर टिश्यूज, आवर सेल्स, दॅट टाइम ऑटोमॅटिकली हा रिस्पॉन्स जो आहे हा दिला जातो. सो विल सी हाऊ एक्झॅक्टली द स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी इज डिझाईन्ड. यांचं जे स्ट्रक्चर आहे ते कशा पद्धतीनं डिझाईन केलेलं आहे अँड हाऊ इट इज युजफुल to process the different types of antigens, or what we call them as pathogenic molecules which are entering, त्यांचं प्रोसेसिंग करणं, त्यांना डिस्ट्रॉय करणं, हे काम करण्यासाठी म्हणून त्यांचं स्ट्रक्चर जे आहे हे टिपिकली तयार झालेलं आहे. सो इन जनरल द स्ट्रक्चर विच वी ऑब्झर्व दॅट इज वाय शेप. जे आपण जनरल यांचं स्ट्रक्चर म्हणतो ते वाय शेप किंवा फोर्क शेपचं असणार आहे. जे सगळ्या अँटीबॉडीज मध्ये काय असणार आहे? कॉमन असं स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि थोडंसं व्हेरिएशन असेल पर्टिक्युलर वेगवेगळ्या पॅथोजनच्या साठी म्हणून, तर ते आपण बघणार आहोत. आता फक्त आपण बघूयात की कॉमन याचं स्ट्रक्चर जे आहे ते कसं अरेंज झालेलं. सो वाय ऑर फोर्क इज देअर, असा वाय किंवा फोर्क असणार आहे. अँड दिस इज नथिंग बट प्रोटीन कॉम्बिनेशन. हे जे काय आहे आपण ह्या कॉम्बिनेशन मधलं जे काय प्रोटीन म्हणायला लागलो तर त्याची ही काय असणार आहे? अमिनो ऍसिड चेन असणार आहे. सच 4 चेन्स आर देअर. अशा प्रकारच्या इथं काय आहेत? 4 अमिनो ऍसिडच्या चेन्स आपल्याला बघायला मिळतात. सो दिस इज वन चेन, दिस सेकंड, थर्ड अँड फोर्थ.
सो दे आर अरेंज टू फॉर्म अ लेटर वाय ऑर फोर्क, असं फोर्क सारखं किंवा वाय सारखं त्या अरेंज झालेले. सो यू आर ऑब्झर्विंग हिअर की या ज्या सेंट्रल ह्या ज्या दोन चेन्स आहेत ह्या वाय स्ट्रक्चर मधल्या, तर ह्यांची लेंथ जी आहे ती नक्कीच यांच्यापेक्षा काय आहे, जास्त आहे. सो दे आर हॅव्हिंग more amino acids. So these chains, they are called as heavy chains. आपण त्यांना heavy chains असं म्हणतो, or H chains. त्याचं अब्रिव्हिएशन केलेलं आहे. एमसीक्यूज मध्ये वगैरे आपल्याला H chain असं मिळेल. And these chains, which are comparatively smaller in size, these are obviously light chains or L chains. ह्या ज्या आहेत ह्या लाईट वेट असणार आहेत, नक्कीच त्याची लेंथ कमी असल्यामुळं. अँड दीज चेन्स दे आर टाईड टुगेदर. यांना असं हे स्ट्रक्चर जे आहे हे असंच ठेवण्यासाठी म्हणून या ठिकाणी डायसल्फर बॉन्डिंग असणार आहे. दे शो प्रेझेन्स ऑफ डायसल्फर बॉन्डिंग. या चेन्स पोझिशन मध्ये ठेवण्यासाठी इथं आपल्याला इथे जे बॉन्ड दिसतो, डायसल्फाइड बॉन्ड दिसतो आपल्याला, सो दॅट दे विल बी केप्ट इन द सेम पोझिशन. त्या हलणार नाहीत एकमेकांच्या पासून. मग हे झालं जनरल स्ट्रक्चर म्हणते की वाय. मग इथे आता हा जो आपल्याला त्याचा रिजन दिसतो, जो वर्टिकल अरेंज झालेला रिजन आहे ह्या चेन्सचा, त्या वायचा हा स्टेम आहे. सो these heavy chains, they are going to form the stem of this antibody. आणि हे जे उरलेलं रिजन आहे ह्या वर्टिकल रिजनला, ह्या स्टेमला जो अटॅच होतो इकडचा भाग, दे आर कॉल्ड एज आर्म्स ऑफ द अँटीबॉडी. आपण त्यांना आर्म्स असं म्हणतो. आणि यांचं ज्या ठिकाणी जॉईनिंग झालेलं आहे, म्हणजे ह्या आर्म जे आहेत ते ह्या स्टेमवर जिथं अटॅच होतात, हा रिजन, दिस रिजन इज कॉल्ड ॲज हिंज रिजन. वी आर कॉलिंग दिस रिजन ॲज हिंज रिजन. अटॅचमेंट. देन द स्ट्रक्चर ऑफ दिस आर्म, हे जे आर्म आहे, तर इथंच आपल्याला काय मिळतं, थोडं व्हेरिएशन मिळतं, की जेणेकरून वेगवेगळ्या अँटीजनसाठी आपण ज्या वेगवेगळ्या अँटीबॉडीज म्हणतो, तर हे कॉमन स्ट्रक्चर आहे. आणि इथं आपल्याला काय मिळते म्हटलं मी, व्हेरिएशन मिळतं. मग हे काय व्हेरिएशन मिळतं या ठिकाणी, तर हा जो रिजन आहे इकडचा, हा जो रिजन आहे, तर याच्यामधला जो काही रिजन आहे हा अनचेंज्ड राहतो. हा जो रिजन आहे हा अनचेंज्ड राहतो. हा लाईट चेनचा आणि हा हेवी चेनचा, याच्यामध्ये काहीही बदल होत नाही. तर हे जे काय आहेत हे कॉन्स्टंट रिजन्स आहे. सो इट इज कॉन्स्टंट रिजन ऑफ लाईट चेन. हा सुद्धा, आणि हा जो आहे इकडून हा खालचा रिजन, हा बिलो रिजन, this region of the chain, that is the constant region of heavy chain. तो हेवी चेनचा कॉन्स्टंट राहणारा काय आहे, भाग आहे. मग हा वरचा जो रिजन आहे इथं मात्र आपल्याला व्हेरिएशन्स बघायला मिळतात.
हा रिजन वेगवेगळ्या अँटीजनसाठी वेगवेगळी स्ट्रक्चरल अरेंजमेंट आपल्याला दाखवतो. तर इथं मग काय असं व्हेरिएशन असतं, तर धिस रिजन इज हॅव्हिंग सच लूप्स. याच्यामध्ये असे आपल्याला लूप्स बघायला मिळतात. जसे आपण लॉक आणि कीचे फिट्स म्हणतो, ज्याच्यामध्ये आपण बघतो की जे लॉक आणि की बरोबर ऑपोजिट फिट होणारे असे आपल्याला रिजन्स दिसतात, फिट्स म्हणतो आपण त्यांना. तर तसे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात की जेणेकरून हे जे लूप्स किंवा हे जे फिट्स आहेत याच्यामध्ये असणारे, त्याच्यामध्ये बरोबर फिट होणारी जी अँटीजन असेल त्याच्याबरोबर ह्याची इंटरॅक्शन होते. म्हणजे जो पॅथोजनचा मॉलिक्यूल आहे किंवा जो अँटीजन आहे तो जिथं त्याच्याबरोबर इंटरॅक्शन होते अँटीबॉडीची, तो रिजन म्हणजे काय असणार आहे, हा व्हेरिएबल रिजन. मग हा व्हेरिएबल असं का म्हणतोय आपण, तर व्हेरिएबल रिजन ऑफ दिस इज light chain and this is variable region of heavy chain. तर हे जे व्हेरिएबल रिजन्स आहेत त्यांना असं म्हणण्याचं कारण म्हणजे ह्यांचे आकार जे आहेत हे बदलणार आहे आणि हीच साईट आहे ज्या ठिकाणी अँटीजन त्याला इथं अटॅच होईल. त्याची इंटरॅक्शन याच साईटला अँटीजन बरोबर होणार असणार आहे. मग इथे हा जो आता एंड आपण बघायला लागलोय ह्या सगळ्या चेन्सचा इकडचा जो आहे दॅट इज द एन एंड. तुम्ही अॅमिनो ऍसिड्स जे आहेत ते शिकलेला आहात 10th पर्यंत. तुम्हाला माहिती आहे की त्याच्यामध्ये एका बाजूला अॅमिनो ग्रुप असणार आहे म्हणून तर आपण त्याला अॅमिनो ऍसिड म्हणतो, आणि एका बाजूला COOH दॅट इज कार्बोक्सिलिक एंड असणार आहे. सो या अॅमिनो ऍसिड चेनचे हे काय असणार आहे, ते एंड्स आहेत, सी एंड आणि एन एंड्स आहेत. मग इथे आता हे जे म्हणायला लागलो आपण की त्या ठिकाणी फिट्स आहेत किंवा लॉक आणि की सारखी अरेंजमेंट आहे, तर ती जी अरेंजमेंट असणार आहे तीच कशासाठी उपयोगाची आहे, वेगवेगळ्या अँटीजन्स बरोबर इंटरॅक्शन करण्यासाठीची ही साईट आहे. सो धिस साईट इज कॉल्ड ॲज पॅराटोप. आपण या साईटला काय म्हणतो, पॅराटोप. मग आता इथे कशी अँटीजन जी आहे ती कशी फिट होते, तर जे अँटीजनचं स्ट्रक्चर असणार आहे ते बरोबर इथे मॅच होतं ह्याच्यामध्ये. हा मॉलिक्यूल जो आहे हा क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये आणला जातो या लूपच्या, आणि याची ऍक्शन, ह्या ग्लायकोप्रोटीनची ऍक्शन ह्या अँटीजनवर होते. सो धिस साईट, वी आर कॉलिंग धिस साईट ॲज पॅराटोप. सो आय होप की सगळे जॉईन झालेत आतापर्यंत. सो आय विल एक्सप्लेन इट. सो हिअर द कॉमन स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी वी आर डिस्कसिंग अबाउट, की ज्याच्यामध्ये आपण म्हटलं की दीज आर इम्युनोग्लोब्युलिन्स विच आर इन द फॉर्म ऑफ ग्लायकोप्रोटीन्स. हे जे स्ट्रक्चर आहे हे ग्लायकोप्रोटीनेशियस स्ट्रक्चर आहे, जे आपल्या प्लाझ्मा सेल्स कडून तयार केलं जातं. आणि हे जे आहेत दीज आर हायली स्पेसिफिक स्ट्रक्चर. एक अँटीबॉडी जी आहे एखाद्या पॅथोजनसाठी, एखाद्या अँटीजनसाठी जर का ती वापरली जात असेल, तीच अँटीबॉडी दुसऱ्यासाठी चालत नाही. तर ह्या ज्या प्लाझ्मा सेल्स की ज्या बी लिम्फोसाइट्स मुळे प्लाझ्मा सेल्सचा नंबर वाढलेला आहे आपण बघितले,
प्रॉलिफरेशन आणि त्याचे जे क्लोन्स आहेत त्यांच्याकडून हे सिक्रिशन जे आहे ते केलं जातं. सो इज आर व्हेरी स्पेसिफिक इन ऍक्शन. त्यामुळं जी कुठली फॉरिन बॉडीची एंट्री होईल त्याच्यावरती अटॅक करण्यासाठी प्रत्येक अँटीबॉडी ही वेगळी असणार आहे. पण हे जे स्ट्रक्चर आहे आपण बघायला लागलोय कॉमन ह्यातला काही पार्ट आहे की जो सगळ्या अँटीबॉडीज साठी असणार आहे. सो दॅट इज युजली द वाय शेप्ड ऑर फोर्क शेप्ड स्ट्रक्चर. हा जो आहे हा फोर्क आहे आणि या फोर्क मध्ये त्या वाय मध्ये आपल्याला 4 अशा अमिनो ऍसिड्सच्या चेन बघायला मिळतात. 2 चेन्स ज्यांची लेंथ जास्त आहे वी आर कॉलिंग देम एज हेवी चेन्स अँड द रिमेनिंग 2 विच आर लाईट वन त्यांचा साईज काय आहे लहान आहे. दे आर लाईट चेन्स ऑर एल चेन्स. सो दीज 4 चेन्स they are arranged typically to form this Y-shaped structure. आणि हे स्ट्रक्चर टिकून राहण्यासाठी मेंटेन दिस स्ट्रक्चर दे आर जॉईंड विथ द हेल्प ऑफ डायसल्फाईड लिंकेज. त्यांच्यामध्ये काय आहे ही डायसल्फाईड लिंकेज आहे. सो दॅट हे जे सगळे असणार इव्हन इथं सुद्धा मगाशी आपण दाखवली होती इथं सुद्धा ही लिंकेज असणार आहे की जेणेकरून हे स्ट्रक्चर काय होईल स्थिर राहील. इट विल बिकम स्टेबल. ह्याचा जो शेप आहे हा डिस्टर्ब होणार नाही. फॉर दॅट पर्पज दिस बॉन्डिंग इज रिक्वायर्ड. देन द रिजन्स ऑफ दिस चेन्स ह्या ज्या चेन्स आहेत याच्यामध्ये काही रिजन हा जो आहे इट इज नॉट गोइंग टू चेंज एट ऑल. त्याच्यामध्ये बदल होणार नाहीये. सो दॅट रिजन वी आर कॉलिंग इट ॲज कॉन्स्टंट रिजन. जो बदलणार नाहीये जो कॉमन सगळ्या अँटीबॉडीज मध्ये असणार आहे. सो दॅट रिजन ऑफ हेवी चेन अँड दॅट रिजन ऑफ लाईट चेन रिमेन्स कॉन्स्टंट ॲज इट इज. अँड द रिजन बियॉन्ड दॅट जो वरचा रिजन आहे इथं मात्र बदल होऊ शकतात. आणि इथं मग काय बदल काय होतात तर ह्याचं जे इंटरनल सरफेस आहे तिथं असे लूप्स आहे. आत त्याला असे जसं आपण एखाद्या की वरती बघतो तसे आत त्याच्यामध्ये असे लूप्स आहेत की ज्याच्यामध्ये अँटीजन जो आहे तो फिट होऊ शकतो. जे अँटीजन आहे त्याच्यामध्ये धरण्यासाठी म्हणून तो रिजन आहे की जिथे हे जे अँटीजन आहे हे बरोबर त्यात काय होऊ शकते फिट होऊ शकते. म्हणजेच अँटीजन बदलला की हे रिजन काय व्हायला पाहिजे बदलायला पाहिजे. तर ऍडजस्ट होण्यासाठी हे रिजन बदललं पाहिजे. सो वी आर कॉलिंग दिस रिजन ॲज व्हेरिएबल. सो व्हेरिएबल रिजन ऑफ लाईट चेन व्हेरिएबल रिजन ऑफ द हेवी चेन हे दोन्ही मिळून ही साईट तयार झालेली आहे जिकडे ह्या अँटीजन फिट होऊ शकतो किंवा अँटीजनला तिथं रिसिव्ह केलं जातं थोडक्यात. सो दॅट इज द पॅराटोप रिजन ऑफ द अँटीबॉडी. हे झालं ओव्हरऑल स्ट्रक्चर. मग असे किती तयार होतात तर जेव्हा कधी आपली बॉडी इम्युन रिस्पॉन्स देते दॅट टाइम राऊंड अबाउट more than 2000 antibodies are produced per second. What I'm saying 2000 per इतका हायर रेट असतो. यू कॅन इमॅजिन की आपली बॉडी किती पटकन एखाद्या पॅथोजनच्या अगेन्स्ट एखाद्या फॉरेन बॉडीच्या अगेन्स्ट कामाला. सो धिस स्ट्रक्चर we expect here the question, direct question for sketching purpose. That is, sketch the structure of antibody with proper labels. Or you may get the structure description. जिथे write a note on structure of antibody.
असा सुद्धा क्वेश्चन आपण 3 मार्क्सला एक्सपेक्ट करू शकतो. किंवा आपल्याला हे जे पॅराटोप म्हणतो आपण याच्यावरती 1 मार्क क्वेश्चन येऊ शकतो. डिफाईन द टर्म पॅराटोप. सो हाऊ वी आर गोइंग टू डिफाईन इट? इट इज द साइट where the antigens they get bind on the antibody. We call it as paratope. Then the one more question we expect here, that is about the disulfide bonds. The chains of antibody structure, they are held together by disulfide linkages. Or the region, here also you get the question, म्हणजे हे क्वेश्चन आलेले आहेत आतापर्यंत. Define hinge. It is the region where the stem of the antibody is attached with the arms. Arms ज्या ठिकाणी अटॅच झाले त्या स्टेम वरती, तो रिजन जो आहे we call that as hinge region. So is it clear? अँटीबॉडीचं स्ट्रक्चर आपल्याला कळलंय का सगळ्यांना? येस, आलंय का लक्षात? इज Yes, देअर ma'am. एनी डाऊट? ओके, सो गिव्ह द टायटल. स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी. टायटल द्या. स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी. These are, point वाईज लिहायचे, these are special type of glycoproteins which are working as immunoglobulins. Next point. These are produced by the plasma cells, which are increased due to B lymphocytes. We have discussed yesterday B lymphocytes. आपण काल डिस्कस केलेलं आहे. B lymphocytes. Next point. The rate of production is
about 2000 per second. 2000 per second. 2000 molecules are produced per second. Next point. The typical structure of of antibody is is as follows. As follows. Sketch this one. स्केच करा हे तिकडे. फेवरेट क्वेश्चन आहे हा एक्झामिनरचा. स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी. तिकडे आपल्याला आउट ऑफ आउट मिळून जातात. सोपं स्ट्रक्चर आहे तसं. ओव्हर. स्केचिंग इज कम्प्लीट. आणि सायमल्टेनियसली स्केच जे आहेत त्याची प्रॅक्टिस करत चला. जेव्हा जेव्हा आपला कुठला लेसन चालू असतो
त्या लेसन मध्ये जे काही दररोज स्केचिंग आपले होतील तर त्यासाठी एक सेपरेट वही घाला. नोटबुक तर तुमची आहे ज्यात तुम्ही आता स्केच करायला लागलाय. इन ऍडिशन एखादी जुनी वही जरी असली आपल्याकडे तरी चालेल. तर त्याच्यामध्ये दररोज जे काय स्केचेस होतात ते पुन्हा एकदा त्याची प्रॅक्टिस करत चला. आता फक्त एकदा नोटबुक मध्ये उतरवून घेतलं आणि डायरेक्ट मग एक्झाम मध्ये स्केच करणार असं नको आहे. आपल्याला स्केचिंग परफेक्ट पाहिजे याचं कारण म्हणजे मी तुम्हाला पहिल्यापासून सांगते की काही क्वेश्चन आपले एमसीक्यूज मध्ये हे डायग्रॅम बेस्ड असतात. जिथे डायग्रॅम मधले टायटल्स काही मिसिंग असतात, त्याचे फंक्शन विचारलेले असतात. गिव्ह द टायटल अँड तर तेव्हा आपल्या डोळ्यासमोर ती डायग्रॅम परफेक्ट असायला पाहिजे. शिवाय थिअरीमध्ये सुद्धा आपल्याला सेपरेट असं वेटेज आहे. जिथे नोट टाईप ऑफ क्वेश्चन्स आहेत तिथे तर आपल्याला स्केच करूनच डिस्क्राईब करायचं आहे. इनर्टली त्यामध्ये सांगितलेलं नसतं डायरेक्ट की स्केच आणि डिस्क्राईब म्हणून. डिस्क्राईब म्हटलं की आपल्याला मार्क बघून 3 मार्क आहेत 4 मार्क आहेत स्केच करूनच आपल्याला तिथे डिस्क्राईब करायला पाहिजे. पण असे काही क्वेश्चन्स आहेत की स्पेशली द क्वेश्चन्स विच आर डिझाईन्ड ओनली अँड ओनली फॉर स्केचिंग पर्पज. डायरेक्ट क्वेश्चन असतो स्केच विथ प्रॉपर लेबल 2 मार्क्स, स्केच विथ प्रॉपर लेबल 3 मार्क्स. मग इथं बोर्डाची अपेक्षा काय आहे आपल्याकडून? तर जेव्हा 2 मार्काला स्केचिंगचा क्वेश्चन येतो तर त्यावेळेला ती प्रॉपर स्टेज आपण स्केच केलीये का याला अर्धा मार्क मिळतो आपल्याला. आणि जर 2 मार्काचा असेल तर उरला मग आता आपला 1.5 मार्क. तर तो प्रत्येक टायटल तुमचं बघितलं जातं आणि एका करेक्ट टायटलला आपल्याला हाफ हाफ आणि हाफ. मग सगळेच टायटल्स आपले करेक्ट असायला पाहिजे असं काही नाहीये. 3 टायटल बरोबर आले तर आपल्याला 1.5 मार्क मिळाला. प्रॉपर स्टेज आहे तिथं हाफ मार्क मिळाला. असे 2 मार्क आपल्याला मिळतात. 3 मार्काचंही असंच आहे. या हाफ मार्क त्या प्रॉपर स्टेजला मिळेल. स्केच केले आपण प्रॉपर स्टेज म्हणून. आणि उरलेले जे 2.5 मार्क आहेत 2.5 मार्क्स ते परत असेच हाफ 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 असे इच लेबलला जातील. म्हणजे 5 लेबल्स शुड बी करेक्ट सो दॅट यू विल गेट द 2.5 मार्क्स. ओके. अशा प्रकारे डायरेक्ट वेटेज आहे स्केचिंगसाठी. त्यामुळं स्केचिंगचे मार्क आपल्या हातचे मार्क आहेत. हा जिथं मार्क आपले कट होणार नाही असे मार्क आहेत. त्यामुळं कीप प्रॅक्टिसिंग. आणि जर तुम्ही दुसऱ्यांदा काढली डायग्रॅम तुमच्या नक्की लक्षात येतं की येस ती कुठून चालू करायची आणि ती कशी एंड करायची. फक्त आपण बघितली डायग्रॅम आणि डायरेक्ट एक्झामच्या वेळेला प्रयोग केला then you are going to lose your marks. Complete? Sketching is over? Yes? Yes, ma'am, Huh? completed. Okay. So write down the remaining points. याच्याबद्दलचे जे रिमेनिंग पॉइंट्स आहेत ते आपण लिहूया. इट इज पॉइंट वाईजच लिहायचंय. पहिला पॉइंट लिहा. इट इज वाय शेप्ड स्ट्रक्चर. कॅपिटल वाय काढायचं. इट इज वाय शेप्ड स्ट्रक्चर. which is made up of amino acid chains. Amino acid chains. Next point. There are two chains
which are heavy, heavy chains and two chains, two chains which are which are light chains, which are light chains. Next point. These chains, these chains are are held together. These chains are held together by by disulfide bond, by disulfide bond. Next point. The region, the region where where the arms are joined are joined on the stem, arms are joined on the stem is called is called hinge region, is called hinge region. Next point. Each chain each chain is having two different regions in the form of constant region and and variable region, constant region and variable region. Next point. The variable region, the variable region is is forming the binding site, the binding site for for antigen, for antigen, which is called as which is called as paratope, which is called as paratope. It shows presence of presence of fits, FITs, fits which are which are giving
giving lock and key arrangement, lock and key arrangement with with antigen, with antigen. Next point. There are such two binding sites, two binding sites in the antibody, in the antibody. Therefore, it is it is called as it is called as bivalent bivalent structure, bivalent structure. So it is all about the structure of antibody. So exactly how the antibodies they are going to interact with the antigens. What we call it as antigen antibody reaction, where the antigen antibody complex is formed. काय तयार होतो? अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स तयार होतो या पॅराटोप साइटला. आणि जी अँटीजन आहे ती पूर्णपणे त्या ठिकाणी रिॲक्ट केली जाते, तिची प्रोसेसिंग केली जाते आणि ती अँटीजन जी आहे ती नाहीशी केली. सो दॅट इज द साइट की जिथे आपण म्हणतो अँटीजन आणि अँटीबॉडी असा कॉम्प्लेक्स तयार. मग हे कसं केलं जातं? सपोज की एखादा असा अँटीजन जो आहे त्याचं स्वतःच असं काही स्ट्रक्चर असणार आहे. वी नो, तुम्ही सध्या त्या टर्म्स सारख्या वाचताय, न्यूज मध्ये बघताय. कोरोनाच्या मुळे तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या बऱ्यापैकी तुमच्या डोक्यामध्ये आता फिट झालेल्या आहेत. तर हे जे काय त्याचं सरफेस असेल त्याच्यावर पर्टिक्युलर अशी काहीतरी रचना असणार आहे आणि तो जो सरफेस आहे तो हे जे आपण वाय म्हटलं अँटीबॉडीचं, तर ते वाय स्ट्रक्चर बरोबर त्यालाच काय करतं? अटॅच. इट इज गोइंग टू गेट अटॅच्ड ऍट दॅट साइट. म्हणजे जेवढे काही आपल्याला असे त्याचे आउटग्रोथ दिसतील तिथे हे फिट्स जे आहेत, जो पॅराटोप रिजन आहे म्हटलं आपण, तो असा मॅच केला जातो आणि तो सरफेस जो आहे तो प्रोसेस केला जातो. मी तुम्हाला कालही म्हटलं होतं, येस्टरडे असो, की जे स्पाइक्स आहेत त्याच्यावर ते बरोबर काय केले जातात? ह्या पॅराटोप रिजन्स जे आहेत त्याच्याकडून त्याची प्रोसेसिंग केली जाते. सपोज हा मॉलिक्यूल असा जर का स्फेरिकल असेल तर त्यावेळेला हे जे फिट्स आहेत ते सुद्धा काय होतात? असे त्याला मॅच होण्यासाठी ते बदलतात. हे जे फिट्स आहेत म्हटलं आपण ते त्या ठिकाणी
मॅच होण्यासाठी त्यांच्यामध्ये सुद्धा काय होतो, बदल होतो. म्हणजे जो अँटीजन आहे आणि हा जो साईट आहे हा पॅराटो ऑफ antibody. So here the reaction which occurs is agglutinization. आपण काल बघितलं की जिथं या पूर्ण मॉलिक्युलला प्रोसेस केलं जातं आणि त्याचं जे काय टॉक्सिक नेचर आहे ते पूर्णपणे नाहीस केलं जातं. सो हिअर therefore we are using some different terms for that. त्यासाठी म्हणून आपण अँटीबॉडीला आणखीन एक नाव देतो, दॅट इज व्हॉट वी कॉल इट ॲज अग्लुटेनिन. आपण तिला अग्लुटेनिन असं सुद्धा म्हणतो ह्या इंटरॅक्शन साठी. आणि हे जे आहे अँटीजन दॅट इज द अग्लुटिनोजेन, की जो प्रोसेस होतो त्याला आपण म्हणतो अग्लुटिनोजेन. सो अग्लुटेनिन हे असणार आहे आणि हा जो आहे हा अग्लुटिनोजेन आहे तो प्रोसेस करून त्या ठिकाणी त्याचे जे कॅरेक्टर्स आहेत टॉक्सिक कॅरेक्टर्स ते नाहीसे केले जातात. आता आपण कोरोनाचंच एक्झाम्पल घ्या. एस्टरडे ऑल्सो आय टोल्ड यू की त्याच्यावरती जे काय प्रोटीन स्पाइक्स आहेत ते जर डिझॉल्व्ह झाले तर तो व्हायरस काय झाला, संपला. तर त्या पद्धतीनंच ही सुद्धा काय केली जाते, इंटरॅक्शन जी आहे ती केली जाते. सो आय होप की आपल्या लक्षात आलेलं आहे. अतिशय सोपी प्रोसेस आहे की ह्या ठिकाणी हे बाइंडिंग तयार झालं म्हणजेच अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स तयार झाला आणि ती जी बाइंडिंग साईट आहे त्या ठिकाणी हा जो अँटीजनचा मॉलिक्यूल आहे त्याच्यावरती ह्या अँटीबॉडीची काय होते, प्रोसेसिंग होते आणि ते जे स्ट्रक्चर्स आहेत ते अग्लुटिनाइज केले जातात. वी आर युझिंग द टर्म्स अग्लुटेनिन and agglutinogen, antibody and antigen complex, which is. So write down some few lines so that we'll proceed for the next concept. Antigen antibody complex. Antigen antibody complex. The interaction between antigen and antibody is brought about at the binding site on variable region of antibody arm that is paratope. Next point, there are complementary sites which can fit into paratope for binding
for binding are present on the surface of antigen which are called as epitope. Next point. When the binding occurs, that is paratope with epitope, then it is called as antigen antibody complex. It is called as antigen antibody complex. Last point. Here the antigen molecule is processed by antibody. So here we expect a short note question, that is, explain the antigen antibody complex formation. Now the next part which we are going to discuss about, that is about the blood groups. So you are having primary idea, I think, in your 9th or 10th standard. You have studied this concept of blood groups. Why not? Yes? Huh? Yes, ma'am. 10th मध्ये का 9th मध्ये? Means you are having basic idea what are blood groups. So how many types of blood groups are there? Yes? Four. ह्युमन बिईंग मध्ये Four. काय काय आहेत? Yes. A, B, O, A? and AB. Okay, A, good. Very good, B, very good. O, and AB. Yes, you are right. Very good. So the system which we follow to study the blood groups, जे आपण हेमॅटॉलॉजी ही जी ब्रँच म्हणतो, जिथे आपण ब्लड स्टडी करतो, तर त्याच्यामध्ये आपण जी ग्रुपिंग सिस्टीम फॉलो करतो, दॅट सिस्टीम वी आर कॉलिंग इट ॲज एबीओ सिस्टीम. आपण जी सिस्टीम फॉलो करतो आपण तिला म्हणतो एबीओ सिस्टीम ऑफ ब्लड ग्रुपिंग. So there were many scientists and they have put forth so many different types of blood group systems. जसं आपण आता ही एबीओ सिस्टीम म्हणायला लागलोय, तसं बऱ्याचशा सायंटिस्टनी वेगळ्या वेगळ्या सिस्टीम्स आपल्या समोर मांडलेल्या होत्या. त्यामध्ये लेविस सिस्टीम आहे, त्यानंतर PMNS सिस्टीम आहे, बॉम्बे ब्लड ग्रुप सिस्टीम आहे, किंवा जी आपण डफी सिस्टीम म्हणतो ती आहे, किंवा किड सिस्टीम आपण जी म्हणतो ती आहे. तर बऱ्याचशा सिस्टीम्स आहेत, बट युनिव्हर्सली ऍप्लिकेबल
an universally accepted and followed system, that is the ABO system of blood groups, which was given by Carl Landsteiner. Landsteiner नावाच्या सायंटिस्टनं ही जी आहे ब्लड ग्रुपची सिस्टीम, it was put forth in 1902. And some further additions to this system, they were carried out by his students. लँडस्टेनर्सच्या काही स्टुडंट्सनी त्याच्यामध्ये अजून काही ऍडिशन्स केले, एक्स्ट्रा माहिती त्यामध्ये ऍड केली आणि याच्यासाठी त्यांना नोबेल प्राइज मिळालं होतं. ही जी सिस्टीम आहे. सो हाऊ दिस ब्लड ग्रुप्स दे आर अलॉटेड टू पर्टिक्युलर पर्सन. एखाद्या पर्टिक्युलर पर्सनला एखादा ब्लड ग्रुप जो मिळतो तो कसा मिळतो, तर हे तर आपल्याला क्लिअर आहे, ऑब्वियस आहे की कुठलंही आपलं कॅरेक्टर, एनी कॅरेक्टर ऑफ अवर बॉडी, that is under the control of our genes only. कुठलंही कॅरेक्टर, इंटरनल असू देत, एक्सटर्नल असू देत, फिजिओलॉजी असू देत, कुठलंही कॅरेक्टर आपलं जे एक्सप्रेस होतं तर त्यासाठी आपले जीन्सच रिस्पॉन्सिबल आहेत. यू हॅव स्टडीड द टॉपिक, इनहेरिटन्स टॉपिक तुमचा झालेला आहे, बरोबर आहे ना? येस. सो यू आर हॅव्हिंग दॅट आयडिया की काहीही कॅरेक्टर असू दे, मग इथं ब्लड ग्रुप सुद्धा आपल्या पर्टिक्युलर जिनोटाईप कडूनच कंट्रोल केले जातात. अँड दोज जीन्स विल सी. सो हिअर द ब्लड ग्रुप विल कन्सिडर अँड विल सी व्हॉट इज द जिनोटाईप. हे जी आपण एबीओ सिस्टीम म्हणायला लागलो त्यासाठी जिनोटाईप काय असणार आहे आणि त्या पर्सन मध्ये मग कुठल्या प्रकारचे अँटीजन्स असतील आणि कुठल्या प्रकारचे अँटीबॉडीज असतील. अँटीजन अँड अँटीबॉडी प्रेझेंट इन द ब्लड. त्यांच्या ब्लड सिरम मध्ये कुठली अँटीबॉडी असणार आणि त्यांच्या सेल सरफेसवर कोणता अँटीजन असणार. सो व्हेन वी कन्सिडर द ब्लड ग्रुप ऍज ए, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचा ब्लड ग्रुप ए आहे असं म्हणतो तर त्याचा जो जिनोटाईप आहे, आपल्याला माहित आहे की कुठल्याही कॅरेक्टरसाठी एक पेअर ऑफ जीन असायला पाहिजे, बरोबर? आपण शिकलाय 2 फॅक्टर्स फॉर इच कॅरेक्टर. हा, इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन शिकलाय की नाही तुम्ही? येस. हा, आर यू एबल टू लिसन मी? येस. सृष्टी, आयशा, पूर्वा. तर पेअर ऑफ जीन, जिनोटाईप काय असणार आहे इथं? कंट्रोल करणारी एक पेअर असणार आहे जीन, आय आय. अँड ऑन दॅट द जीन दॅट इज डॉमिनंट, कॅपिटल ए आणि ए म्हणतो आपण, असं असेल. किंवा आपल्याला माहिती आहे की जर डॉमिनंट जीन असला तर तो सिंगल सुद्धा असला तरी चालतं, तो सिंगल असला तरी चालतं. सो असं असेल किंवा असं असेल, एक असेल किंवा दोन्हीही प्रेझेंट असतील. इथे असणार नाही, दॅट इज 0. मग या व्यक्तीच्या ज्या सेल सरफेस आहे, हे जे कॉन्स्टंट असे काही अँटीजन्स आपल्या प्रत्येकाच्या सेल सरफेसवरती जे असतात, आपल्या ज्या ब्लड सेल्स आहेत तर तिथे, तर ते अँटीजन जे आहे ते या व्यक्तीमध्ये काय असणार आहे? दॅट अँटीजन विल बी ए. त्याच्याकडं अँटीजन जो असणार तो ए असणार आहे आणि त्याच्या ब्लड सिरम मध्ये जो अँटीबॉडी आहे दॅट विल बी बी अँटीबॉडी. या अँटीजन साठी त्याकडे जी अँटीबॉडी आहे ती कुठली आहे? बी आहे. आणि जेव्हा आपण म्हणतो
की एखाद्या व्यक्तीचा ब्लड ग्रुप हा बी आहे, तर नक्कीच त्याच्याकडे इथं अशी कंडिशन असेल किंवा सिंगल बी असू शकतो. मग त्याच्या सेल सरफेसचा जो अँटीजन आहे तो बी असेल आणि त्याच्या सेरम मध्ये जी अँटीबॉडी असणार आहे ती असणार आहे ए. आता आपल्याला कळलं असेल की जेव्हा आपण ए बी म्हणतो तेव्हा इथं काय असलं पाहिजे मग बोथ ए सुद्धा आणि बी सुद्धा. बोथ ऑफ देम दे आर प्रेझेंट. तुम्ही हे शिकलेला आहात इनहेरिटन्स जेव्हा शिकलाय तेव्हा ह्युमन ब्लड ग्रुप कसे एक्सप्रेस होतात. ओके, सो हिअर when it is he's having the genotype AB, that time the cell surface will be having both the antigens. त्याच्याकडे दोन्हीही अँटीजन्स आहेत, म्हणजेच सिस्टीम मध्ये त्याच्या अँटीबॉडी असणार नाही, नो अँटीबॉडीज. आणि जेव्हा तुम्ही ब्लड ग्रुप ओ असं म्हणता, आता इथे आपला कन्सेप्ट आपण सोपा करून घ्यायचा, मेक इट इझी. सो ए बी सिरियली जर आपण विचार केला, इफ वी थिंक इट सिरियली, ए आणि बी नंतर सी आला पाहिजे, पण आपण सी च्या ऐवजी इथं ओ वापरलेला आहे. दॅट रेफर्स टू झिरो कंडिशन. सो इन्स्टेड ऑफ सी आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, ओ म्हटलेलं आहे. म्हणजेच या व्यक्तीकडे काय असणार आहे कंडिशन, नॉट ए, इवन बी सुद्धा नाही. सो ही इज हॅव्हिंग झिरो कंडिशन. सो इन द सेल सरफेस देर विल बी नो अँटीजन. त्याकडे ए पण नाही आणि बी पण नाही. सो ही इज हॅव्हिंग द ब्लड सेरम. त्याच्याकडे जो ब्लड सेरम आहे त्या ब्लड सेरम मध्ये मात्र दोन्हीही प्रकारचे अँटीबॉडीज असणार आहे. सो इट इज द जेनेटिक मेकअप की ज्याच्यामुळं आपल्याला हे वेगळे वेगळे जे ब्लड ग्रुप्स बघायला मिळतात, ए बी आणि ओ, ते तयार झालेले आहेत. हे झालं त्याच्या मेन ब्लड ग्रुप बद्दल. इन ऍडिशन समटाइम्स यू आर रेफरिंग RH पॉझिटिव्ह, RH निगेटिव्ह. आपण म्हणतो की नाही खूपदा की येस एखाद्या व्यक्तीचा ब्लड ग्रुप ए आहे, एवढं म्हणून आपण थांबत नाही. आपण काय म्हणतो, ए RH पॉझिटिव्ह आहे, ए RH निगेटिव्ह आहे, बी पॉझिटिव्ह आहे, बी निगेटिव्ह आहे, असं जेव्हा आपण म्हणतो तर त्याच्याकडे इन ऍडिशन अजून एक अँटीजन असतो. जो अँटीजन आता सिरियली जर विचार केला, मी मगाशी म्हटलं ए बी नंतर सी आलं पाहिजे, पण आपण तिथं हे झिरो कन्सिडर करून ह्याला ओ म्हटलेलं आहे की आपल्याला कळलं पाहिजे की झिरो कंडिशन आहे म्हणून. आता सी नंतर कुणाचा नंबर येईल, मग डी चा नंबर येईल. सो दॅट डी अँटीजन is present in some human beings in addition to AB or O condition. ही कंडिशन तर बेसिकली असणारच आहे, प्लस त्या व्यक्तीकडे डी अँटीजन असू शकतो किंवा नसू शकतो. दोन पॉसिबिलिटीज आहेत. मग हा जो डी अँटीजन आहे, इट वॉज फर्स्ट रिपोर्टेड इन द rhesus monkey. हा जो आहे डी अँटीजन, इट वॉज फर्स्ट रिपोर्टेड इन rhesus monkey, again by the same team, that is Landsteiner. So that monkey, त्या मंकीच्या ऑनर साठी we are calling this D antigen as RH factor. We are calling that as RH factor, rhesus factor.
So if D antigen is present, the person is Rh positive. If D antigen is absent, the person is Rh negative. Like, so this knowledge is very important because many of you are going to become हेल्थ वर्कर. आपल्यापैकी बरेच जण मेडिकल पॅरामेडिकल साठी ऍस्पायर करतायत. यू आर ऍस्पायरिंग फॉर दोज थिंग्स. सो वेन इट कम्स टू ब्लड डोनेशन, जेव्हा ब्लड द्यायचं आहे किंवा रिसीव्ह करायचं आहे, हे जेव्हा येतं तर तेव्हा हे नॉलेज अतिशय महत्वाचं आहे. कारण जर का समजा आपण एखाद्या व्यक्तीला जेव्हा ब्लड देतोय तर आपण त्याच्यामध्ये हे अँटीजन इंट्रोड्यूस करतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आपण मगाशी बघितले अँटीजन अँटीबॉडी कसे अग्लुटिनायझेशन रिॲक्शन होती. तर त्यामुळं जर आपण चुकीचे कॉम्बिनेशन्स केले तर त्या व्यक्तीचं ब्लड जे आहे ते मॅच होणार नाही. त्यामध्ये गुठळ्या तयार होतील. दॅट विल बिकम क्लॉटेड. सो हे नॉलेज अतिशय महत्वाचं आहे. मग इथं ए जे आहेत दे कॅन डोनेट ब्लड टू ओनली द पर्सन्स विथ ए ऑर ए बी. ए जे आहेत ते ए किंवा ए बी ला डोनेट करू शकतात. अँड दे कॅन रिसीव्ह फ्रॉम ओनली ए अँड ओ. बी जे आहेत ते बी ला किंवा ए बी ला डोनेट करू शकतात. अँड दे कॅन रिसीव्ह फ्रॉम बी ऑर ओ. ए बी जे आहेत दे येस दे कॅन डोनेट ओनली टू ए बी. ते फक्त ए बी ला डोनेट करू शकतात आणि रिसीव्ह मात्र सगळ्यांच्याकडून करू शकतात. दे आर युनिव्हर्सल ऍक्सेप्टर. आणि ऑन द कॉन्ट्ररी ओ जे आहेत दे कॅन डोनेट टू ऑल. दे कॅन डोनेट टू ऑल these groups. So they are the universal donors. हे जे आहेत हे युनिव्हर्सल डोनर्स आहेत. फक्त RH फॅक्टर मात्र कन्सिडर केला पाहिजे. जर RH पॉझिटिव्ह आणि RH निगेटिव्ह एकत्र आले तर सुद्धा तो अँटीजेनिक रिस्पॉन्स जो आहे तो क्रिएट होणार आहे. सो दॅट केअर इज इम्पॉर्टंट. सपोज द मदर इज कॅरिंग. आता हे आपण डोनेशनच्या वेळेला काळजी घेऊ. बट व्हेन द मदर इज कॅरिंग सम फिटस, सपोज की बाबा द मदर इज हॅव्हिंग RH निगेटिव्ह अँड द फिटस इज हॅव्हिंग RH पॉझिटिव्ह. तर तिथं सुद्धा समजा ओ निगेटिव्ह ओ RH पॉझिटिव्ह ही जी कंडिशन आहे ती तिथं सुद्धा प्रॉब्लेमॅटिक ठरते. बिकॉज ऍट द टाइम ऑफ चाइल्ड बर्थ जर का ते फिटस पॉझिटिव्ह आहे, RH पॉझिटिव्ह आहे, तर त्याच्याकडून तो जो त्याचे जे काय अँटीजन्स आहेत, हे डी अँटीजन्स, ते मदरच्या ब्लडमध्ये मिक्स होऊ शकतात. अँड दॅट विल गिव्ह अ व्हेरी हाय इम्युन रिस्पॉन्स बाय द मदर अगेन्स्ट दोज. त्याच्या अगेन्स्ट ज्या मदरकडून जो रिस्पॉन्स दिला जाईल तर ते अँटीजेनिक रिस्पॉन्स मुळे त्या फिटसला टॉक्झिक इफेक्ट होऊ शकतो. की जे आपण एक त्याला अशी पर्टिक्युलर अशी एक टर्म वापरतो, एरिथ्रोब्लास्टोस. ते जे फिटस आहे त्याच्यामध्ये तो प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. सो दॅट केअर इज टेकन. असं जर का कळलं की एखादी मदर जी आहे जी ओ निगेटिव्ह मदर आहे अँड शी इज कॅरिंग, तर तिच्या बाबतीमध्ये सुरुवातीपासूनच ही काळजी घेतली जाते की जेणेकरून त्या फिटसमध्ये आपल्याला हा प्रॉब्लेम दिसू नये. एरिथ्रोब्लास्टोसिस जो आहे तो दिसू नये. सो इज इट क्लिअर? येस. हा आले का लक्षात हे? Yes, ma'am. ओके. सो मला वाटतंय
आपली वेळ संपलेली आहे. आपण थांबूया तिकडे. याचं जे आहे मॅटर ते आपण नेक्स्ट, तर माझं लेक्चर आहे 8:15. ओके. हा लेक्चर आहे. तर तुमच्या काही डाऊट्स असल्या तर त्या नक्की माझ्या बरोबर डिस्कस करत चला.